नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण 8वी NMMS मधला जो घटक क्रमांक 3 आहे गणितातला घातांक आणि घनमूळ पार्ट 1 मध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट बघितले होते. त्याच्यामध्ये आपण घातांकाचे नियम आणि त्याच्याशी संबंधित जी आत्तापर्यंत NMMS परीक्षेमध्ये 2015 पासून 2022-23 पर्यंत आलेले जे प्रश्न होते ते प्रश्न भाग 1 मध्ये पाहिले होते. आता आपल्याला बघायचं आहे भाग 2, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत NMMS मध्ये आलेले आत्तापर्यंत घन, घनमूळ, वर्ग, वर्गमूळ यावर आलेले प्रश्न. ठीक आहे, चला तर सुरू करूयात. सुरुवातीला आपण पहिल्या भागामध्ये सुद्धा पाहिलं होतं की 2015-16 ते 2022-23 पर्यंत कसे प्रश्न आले होते याच्याबद्दलची चर्चा आपण याच्यामध्ये केलेली होती. त्याच्यानंतर हाच भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे, त्यामुळे मी डबल तुम्हाला सांगत नाही. सुरू करूयात. पहिली कन्सेप्ट आहे घन म्हणजे काय. आता आपल्याला घन म्हणजे काय हे क्लिअर दिसणं गरजेचं आहे. घन म्हणजे काय बघा, एखादी संख्या 3 वेळा घेऊन, किती वेळा घ्यायचे बघा, 3 वेळा घेऊन ज्यावेळेस आपण त्या संख्येचा गुणाकार करतो त्यावेळेस त्या येणाऱ्या गुणाकाराला आपण काय म्हणत असतो, तर त्या येणाऱ्या गुणाकाराला आपण काय म्हणतो, त्या संख्येचा घन असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या की आपल्याला घन नेमकं कशाला म्हणायचं आहे. ठीक आहे, जो गुणाकार आहे त्या संख्येचा. आता इथं समजा तुम्ही बघू शकता इथं 4 आहे, तर या 4चा विचार जर केला तुम्ही तर इथं 4चा घन डोक्यावर दिलेला तुम्हाला दिसतोय. पण हे घन काय सांगतं की हाच तुम्ही जो घेताय, जी संख्या घेताय ती काय करा, 3 वेळा रिपीट करा. म्हणून इथं मी काय लिहिलं बघा, 4 गुणिले 4 गुणिले 4. ठीक आहे, आणि त्या सगळ्यांचा जर गुणाकार केला ह्या तिन्ही 4चा तर तो तुमचा किती येतो, 64 येतो. म्हणजे 64 हे काय झालं, तर या 4चं ते काय झालं, घन झालं. आणि जर समजा 64चं 4शी नातं जर बघायला गेलं तर 64चा 4 हा काय आहे, तर घनमूळ आहे. ठीक आहे, म्हणजे घनमूळ म्हणजे काय, तर थोडक्यात पाया त्या संख्येचा, आणि त्या संख्येचा गुणाकार म्हणजे काय, तर त्या संख्येचा घन. ठीक आहे, मग आपल्याला किमान 1 ते 15 पर्यंतचे जे घन आहे ते पाठ असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला ते घन इथं लिहून दिलेले आहेत स्क्रीनवरती, तुम्ही पाहू शकताय. पहिल्यांदा 1चा घन 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, तर 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729, 10चा 1000. त्याच्यानंतर 11, 1331, 12, 1728, 13, 2197, 14चा 2744 आणि 15चा 3375. तर हे घन आपले सुरुवातीला किमान 15 पर्यंतचे घन आपले पाठ असले पाहिजेत, कारण त्याच्यावरून तुम्हाला घनमूळ काढण्याची सोपी पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, 100 पर्यंतची कोणती जरी संख्या तुम्ही घेतली तर त्या संख्येचं घनमूळ काढण्याची एक सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी हे लक्षात घ्या तुम्ही की कशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. तर आपले किमान 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ असले पाहिजेत, तर आणि तरच ही पद्धत तुम्हाला उपयोगी पडणार आहे. म्हणजे आपले 1 ते 10 पर्यंतचे जर घन पाठ असतील तर तुम्हाला ही पद्धत जी आहे ती समजली, आज समजले, तुम्ही कुठल्याही संख्येचा घनमूळ काही सेकंदाच्या आत काढू शकता. ठीक आहे, आता पहा, 1चा घन 1च आहे, 2चा 8 आहे, 3चा 27 आहे, 4चा, हे जर तुम्ही 10 पर्यंत बघितलं तर लक्षात घ्या इथं 1 आलं पहा, 2 पहा कुठंतरी आलं असेल, या ठिकाणी 2 आलं, 3 कुठंतरी आलं असेल, 3 या ठिकाणी आलं आहे, 4 सुद्धा आलेलं आहे, 5 आलेलं आहे, 6 आलेलं आहे, त्याच्यानंतर 7 पाहू शकताय, 8 पाहू शकताय, 9 आणि 10साठी 0. म्हणजे याचा अर्थ काय की 1 ते 10 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्या सर्व संख्या कुठल्या ना कुठल्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी येतातच. ठीक आहे, म्हणजे कुठलीही संख्या, आता जसं आपण इथं 1चा घेतलेला आहे 1, जर तुम्ही 11चा घन काढला, जर 11चा घन तुम्ही जर लिहिला किंवा काढला तर 11चा घन मगाशी लिहिल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे 1331 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर 1 असेल एकक स्थानी तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी तुम्हाला 1 आलेलंच दिसतंय. जर समजा तुम्ही कुठलीही संख्या घेतली, आता या ठिकाणी बघा 3, जर समजा तुम्ही 13 घेतलं तर 13चा घन जर घेतला तर तो 13चा घन आपण मगाशीच बघितला होता या क्लिपमध्ये, बघा किती होता, किती आला आता, 2197. आणि इथं सुद्धा तुम्ही बघू शकताय की जर 3चा घेतला तर इथे किती येतोय, 7. म्हणजे याचा अर्थ काय, मला सांगायचं एवढंच आहे की कुठल्याही संख्येचं
रिपिटेशन तुम्हाला इथं दिसत नाही. जसं तुम्ही वर्गाच्या बाबतीत जर बघायला गेलात तर 4चा तुम्ही जर वर्ग केला तर 4चा वर्ग किती येतो बघा, 4चा वर्ग केला तर तो 16 येतो, म्हणजे एकक स्थानी 6 येतं. आणि 6चा वर्ग करून बघा, 6चा वर्ग 36 येतो, म्हणजे एकक स्थानी इथं पण 6 येतं. तसं रिपिटेशन तुम्हाला घनात दिसत नाही. मग अशा वेळेला जर समजा एखाद्या संख्येचा तुम्हाला घन काढायचा असेल तर किती सोपी पद्धत तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपण बघूयात 7. आता मला सांगा की 7 कोणत्या संख्येच्या घनात येते? 7 हे कोणत्या संख्येच्या घनस्थळी आले बघा. या ठिकाणी 7 आहे, तर या ठिकाणी 7 तुम्ही बघू शकताय कुठं आहे तर 27 म्हणजे 3. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ एकच लक्षात घ्यायचा की हे जर 7 घनाच्या ठिकाणी असेल एकक स्थानी, तर घनमुळाच्या एकक स्थानी 100% 3 येणार आहे. ठीक आहे, मग आता 3 आलं हे फिक्स झालं आपलं, कारण 7 साठी फक्त 3च आहे. त्याच्यानंतर आपल्याला घनमूळ असल्यामुळं शेवटच्या 3 संख्या सोडून द्यायच्यात. मग संख्या उरते 12. आता 12 ही संख्या तर घनसंख्या नाही आहे, मग 12पेक्षा लहान घन कोणता आहे तर तो आहे 8. आणि 8चं घनमूळ कोणतं आहे 2, म्हणून या ठिकाणी ही आहे संख्या 23. म्हणजे याचा अर्थ काय तर 12,167 ही जर संख्या तुम्ही विचारात घेतली तर तुमच्या लक्षात येईल की या संख्येचं घनमूळ 100% तुम्हाला 23 असल्याचं लक्षात येईल. म्हणजे थोडक्यात करायचं काय आहे तर एकक स्थानाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यानुसार सोडून घ्यायचं. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण. 32,768. आता 8 आले बघा एकक स्थानी. आता 8 म्हणजे बघा एकक स्थानी 8 कुठे येतं तर ज्या वेळेस एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 येतो तर त्याचा घन केल्यावर एकक स्थानी 8 येणार आहे. म्हणजे तुमच्या उत्तराच्या म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी 100% तुम्हाला दिसणार आहे की तिथं 2 येणार आहे. हे फिक्स करून घ्या आधी 2. नंतर काय करायचं, शेवटची 3 स्थळं जी आहेत ती सोडून द्यायची. राहतं किती 32. आता या 32चा विचार जर केला तुम्ही तर 32 मधून वजा होणारा घन आहे 27. ठीक आहे, कारण तो छोटा आहे त्याच्यापेक्षा, 64 मोठा होईल. मग 27चं घनमूळ किती आहे 3. म्हणजे या संख्येचा घन 32चा घन जर केला तर तुम्ही जी संख्या स्क्रीनवर बघताय ती संख्या तुम्हाला दिसेल, म्हणजे 32,768. आणि 32,768 जर घनमूळ काढलं तर तुम्हाला ते किती दिसणार आहे 32 दिसणार आहे. आय होप की तुम्ही ह्याची प्रॅक्टिस कराल आणि तुम्हाला हे सहज सोडवतील. आता याच घटकावर आधारित आत्तापर्यंत NMMS परीक्षेत जे प्रश्न आले त्या प्रश्नांचं आपण थोडंसं विश्लेषण करूयात. पहिला प्रश्न बघा काय होता जो 2018-19 मध्ये तुमच्या परीक्षेला आलेला आहे. पहिला प्रश्न म्हणजे तो प्रश्न क्रमांक होता 77वा. 19,683 ही जी संख्या आहे बघा लक्षात घ्या 19,683. आता एकक स्थानी तुम्ही बघू शकताय 3 आहे म्हणून. आता एकक स्थानी 3 कुठं येतं आहे कुठल्या घनाच्या तर एकाच ठिकाणी येतं आहे, ते म्हणजे कुठं तर 7 जर तुमचं घनमूळ असेल तर त्याचा घन केल्यानंतर एकक स्थानी 3 दिसेल. म्हणजे तुमचं जे पण उत्तर असेल त्या उत्तराच्या एकक स्थानी 7 येणार आहे हे फिक्स आहे. म्हणजे पर्याय हा पण कटला आणि पर्याय हा पण कटला, राहिले 2 पर्याय. आता काय करायचं, शेवटची 3 स्थळं सोडून द्यायची. म्हणजे 881ला काय करायचं ड्रॉप करायचं आपल्याला. 881 कमी झालं, आता राहिलं किती 19. 19 मधून वजा होणारा घन कोणता तर तो आहे 8. मग 8चं घनमूळ किती 2, म्हणून उत्तर तुमचं येणार आहे 27. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आशा आहे की तुम्हाला हे खूप समजतं आहे आणि खूप सोपं आहे खरं बघायला गेलं तर. तुम्हाला फक्त काय करायचं आहे एकक स्थळं लक्षात घ्यायचीत आणि एकक स्थळावरून पुढं जायचं. चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. असाच प्रश्न आता बघा हा प्रश्न आणि हा प्रश्न सेमच आहे. संख्या आहे 19,683. 2018-19ला आलेला प्रश्न आहे आणि 2022-23ला तोच प्रश्न आला आहे, फक्त थोडासा बदल करून आला आहे. तो बदल कसा झाला आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या की तुम्हाला दिलं आहे 6व्या मुळात काय सांगितलं आहे 19,683चा वर्ग. लक्षात घ्या हा जो वर्ग आहे तो वर्ग काय करत असतो ह्याला भागत असतो. म्हणजे 2-6 म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय काढायचं आहे तर 19,683चं घनमूळ काढायचं आहे. मग त्याचं घनमूळ आपण आत्ताच काढलं आहे की ते आहे 27. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा फिरवून सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न नेमका कसा आहे आणि अजिबात विचार करायचा नाही की असू काहीतरी वेगळं दिसतंय. मग ह्या दोननं तुम्ही ही आणि इथे येणारी संख्या करणीमध्ये येणारी जी संख्या आहे ती 100% या संख्येनं भाग जाणारीच संख्या असणार आहे. त्याच्यामुळे बिनधास्त राहा, तुम्हाला जो भाग बसेल अशीच संख्या त्या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. आणि हा प्रश्न आणि मागचा प्रश्न नीट बघा, सारखाच प्रश्न आहे. ठीक आहे,
त्याच्यामुळं प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात ह्याच्यावरही थोडासा विचार करायला हरकत नाही. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. आता इथं प्रश्न बघा काय होता, 6859 चं घनमूळ किती. आता इथं 3 दिलंय करणीत, म्हणजे तुम्हाला घनमूळ काढायचं आहे. आता घनमुळासाठी आपल्याला पुन्हा एकदा एकक स्थानी बघावं लागेल. एकक स्थानी 9 आहे. मग 9 कुणाकुणाच्या एकक स्थानी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे. तर 9 आहे बघा 9 साठी 729. दुसरीकडे कुठंच दिसत नाही. म्हणजे तुमचं जे काही घनमूळ असणार आहे त्या घनमुळाच्या एकक स्थानी 9 येणार आहे हे फिक्स आहे उत्तरात. म्हणजे हे 2 पर्याय तर कटले. आता राहिलं 19 आणि 29. आता पुढं काय करायचं, ह्या 3 स्थळं जे आहेत ते तुम्हाला ड्रॉप करायचे आहेत, कारण घनमूळ काढतोय ना आपण. घन म्हणजे 3, म्हणून हीच 3 स्थळं सोडून द्या. आता राहिलं 8. 8 मधून जाणारा घन तो आहे एकच, कारण 2चा तर 8 आहे. 6 मधून जाणारा घन तो कोणता आहे, तर 6 मधून जातो तो घन म्हणजे कोण आहे, 1. म्हणून तुम्हाला ह्याचं घनमूळ लिहावं लागेल आणि ते सुद्धा किती आहे, 1. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर असणारं उत्तर असणार आहे. तुम्हाला फक्त विचार करायचा आहे एकक स्थळ कुठलं, 3 स्थळं कमी करायची आणि राहिलेल्या स्थळातून पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो घन आहे तो कशातून वजा होतोय ते पाहायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 2021-22ला आलेला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 72. प्रश्न कसा आहे बघा, तुम्हाला दिलेला आहे की 24,389 आणि याचं आपल्याला काय काढायचं आहे, घनमूळ काढायचं. सुरुवातीला 9 आहे, 9 साठी 9च येतं, कारण 9चं जर घन बघितला तर तो किती येतो, 729 येतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर 9 हे आपल्या घनमुळाच्या एकक स्थानी असणार. यात अजिबात शंका घ्यायची गरज नाही. मग हे 3 जे आहेत ते सोडून द्या, राहिलं 24. 24 मधून जाणारा घन कोणता आहे, तर तो 8 आहे आणि 8चं घनमूळ किती आहे, 2 आहे. म्हणून उत्तर जे आहे तुमचं ते किती असलं पाहिजे, 29. म्हणून पर्याय क्रमांक बघा, एक तुमचा 19 आहे जो चुकीचा आहे. शेवट दुसरा पर्याय जो आहे तो तुमचा 29 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे. आय होप की हा पण प्रश्न तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजला असेल. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 77. आता हा जो प्रश्न आहे तो वर्ग या कन्सेप्टवर आहे. वर्ग म्हणजे काय हे तर आपल्याला माहितीच. कुठल्याही संख्येचा ज्यावेळेस आपण 2दा गुणाकार करतो तर येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो. समजा 3 गुणिले 3 केलं तर उत्तर किती येतं, 9. तर लक्षात घ्या 9 हा काय आहे, वर्ग आहे. कोणाचा, तर तो वर्ग आहे 3चा. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं आपल्या की कोणत्याही संख्येला ज्यावेळेस आपण 2दा लिहितो आणि त्याचा गुणाकार करतो त्यावेळेस त्याचा वर्ग निघतो. मग आता तुम्हाला 1001 या संख्येचा 1001 ही संख्या आपण कशी लिहिली आहे बघा, 100.1 लिहिली आहे. ठीक आहे. लक्षात घ्या हा शून्य अजिबात मॅटर करत नाही तुमच्या येणाऱ्या उत्तराशी, फक्त पॉईंट्स लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कधी लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं 25चा वर्ग किती, तर तुम्ही तोंडी सांगू शकाल, कारण आपले 30पर्यंतचे वर्ग पाठ असलेच पाहिजेत, 625. पण जर मी तुम्हाला असं विचारलं 2.5चा वर्ग किती, तरी तुम्हाला उत्तर सांगता येतं 625च. फक्त गफलत असते ती फक्त या पॉईंटची. इथं जर पॉईंट 1 स्थळ सोडून असेल तर इथं 2 स्थळं सोडून असतो, कारण वर्ग काढतोय आपण. आणि तोच घन असेल तर 3 स्थळं सोडून असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला उत्तराच्या एकक म्हणजे शेवटची 2 स्थळं म्हणजे तेच संख्या असली पाहिजे, डबल असली पाहिजे, हे तर फिक्स झालं. इथं 1 आहे म्हणजे इथं उत्तरात 2, मग सगळीकडेच 2 आहे, त्यामुळे पर्यायकट पद्धती इथं काही वापरता येणार नाही. मग पुढे काय आपल्याला कसा त्याचा वर्ग काढता येईल या गोष्टीकडे. आता आपली संख्या, आता तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतोय दुसऱ्यासाठी आणि त्याच्यावरून आपण ह्या ट्रिककडे येऊयात. ठीक आहे. तर कसं सोडवलं जातं बघा, जर समजा तुम्हाला 106चा वर्ग काढायचा असेल तर 106चा वर्ग कसा काढतो आपण, 100च्या जवळच्या संख्या जर असतील, समजा 112पर्यंत 115पर्यंत तुमचे वर्गपाठ जितके जास्त असतील त्याचा फायदा जास्त. समजा 106चा वर्ग जर काढायचा असेल ना तर तो तोंडी पटकन काढता येतो. तो कसा बघा, 106 मध्ये 6 ॲड करायचे म्हणजे किती झाले, 112. आणि ह्या 6चा वर्ग करायचा तो किती येतो, 36. म्हणजे ह्याचं उत्तर लगेच निघून जातं, 112 36. जर समजा तुम्हाला म्हटलं 109चा वर्ग करा, तर तुम्ही काय कराल, पहिल्यांदा 109 मध्ये 9 ॲड करा, किती होईल, 118 होईल. आणि 9चा वर्ग किती होतो, 81. आता इथं हायेस्ट किती येतो, 10पर्यंत, कारण 10च्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत, तर त्या आपल्याला त्याचे वर्ग जे आहेत ते 3 अंकी येतात. त्याच्यामुळं इथं आपल्याला 1001 दिले असं गृहीत धरून आपल्याला उत्तर काढायचे. आणि 1001चा अर्थ एक लक्षात घ्या की 3 स्थळं आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. मग आता आपल्याला दिलेलं आहे, संख्या आपली दिलेली आहे 1001.
आता पहिल्यांदा 1001 मध्ये एकच ॲड करा, किती होईल 1002. ठीक आहे. त्याच्यानंतर 1चा जर वर्ग केला, जसं मी इथं 1चा करत होतो 101 साठी किंवा 106 साठी ज्यावेळेस आपण वर्ग केला त्यावेळेस काय केलं, 106 मध्ये 6 ॲड केलं, त्याचं उत्तर आलं 112. आणि पुन्हा त्याच 6चा वर्ग केलता, तो आलता 36. आणि मी उत्तर लिहिताना कसं लिहिलं 112 36. तसं इथं काय करणार तुम्ही 1001 अधिक 1 टाकलं, जसं इथं 6 तसंच टाकलं, तसं 1 टाकलं, ते झालं 1002. आणि आता मी पुन्हा काय केलं होतं, तर ह्या 6चा वर्ग म्हणजे एकक स्थानीची संख्या आहे, मग एकक स्थानी सध्या कोण आहे इथं 1 आहे, 1चा वर्ग 1च होतो, पण तो 1 न लिहिता 001 लिहा, कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 1000च्या पुढची संख्या आहे. म्हणून ह्याचं उत्तर तुम्हाला किती येणार आहे बघा, तर 100 नंतर 2 आणि हे 001. पहा हा पर्याय तुम्हाला दिसतोय का? हा पर्याय तुम्हाला एक्झॅक्ट दिसणार नाही, कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमचं जे गणित आहे त्या गणितात काय आहे, दशांश स्थळ आहे इथं, म्हणजे इथं जर 1 असेल तर उत्तरात 2 स्थळं असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं स्थळ जे आहे ते या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे उत्तर तुमचं असेल 100 201. पण काय कराल, शेवटची 2 स्थळं सोडून द्या, म्हणजे बघा पर्याय कुठं बसतोय तुमचा, तर मला माझ्या माहितीच तो हा पर्याय तुमचा तिसरा पर्याय जो तो करेक्ट बसणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्ही प्रॅक्टिस कराल कसे सोडवायचे ह्याची सुद्धा. ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न बघा कसा आहे, 3.1/16 या संख्येचे धन वर्गमूळ काढा. प्रत्येक संख्येला 2 वर्गमूळ असतात, एक ऋण आणि एक धन. ठीक आहे, आपल्याला माहीत असावं आणि असेल ही कदाचित. उद्यात प्रश्नाकडं. 3.1/16. आता ही संख्या जी आहे ती कशी आहे बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. असे प्रश्न सोडवताना आपण काय करतो, 16 गुणिले 3 करतो, 16 48. आणि हा जो वरचा 1 आहे तो काय करतो, त्यात प्लस करतो, आणि नंतर खाली आपण हा 16 जशाच तसा लिहितो. मग पहा आता 16 48 आणि 49 छेद किती झालं 16. आता मला वाटतं की ह्याचं वर्गमूळ काढा म्हणते ना, त्याच्यामुळे आपण ह्याचं वर्गमूळ काढू शकतो 7/4. म्हणजे बघा पर्याय कुठला, उत्तर तुमचं असेल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवू शकतो. हा प्रश्न तेवढा काही अवघड नाहीच आहे, हे आपल्याला सगळ्यांना सोडवता येण्यासारखा प्रश्न आहे, फक्त त्याचं रूपांतरण करता येणं गरजेचं आहे. आता बघा काही प्रश्न असेही असतात की 10च्या घाताच्या स्वरूपात लिहा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे कसं, आता या ठिकाणी बघा प्रश्न तुम्हाला एक सोडून दाखवतो मी. इथं तुम्हाला बघा 3 2 आणि पुढे शून्य किती ते 1 2 3 4 5 6 7 8, एकूण 8 शून्य आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता हे 8 स्थळं आहेत ना, त्याला आपण असंही लिहू शकतो 32 गुणिले 10चा 8वा घात. कारण लक्षात घ्या 10चा दुसरा घात म्हणजे काय येतो, 100 येतो. ठीक आहे. तसंच 10चा जर तिसरा घात केला तर किती येतो, 1000. म्हणजे तशीच शून्यांची संख्या फक्त काय होते, वाढत असते. ठीक आहे. तसं मग 10चा 8वा म्हणजे 10च्या पुढं 8 शून्य, 1च्या पुढं 8 शून्य येणार आहेत. आणि जर समजा असा पर्याय असेल तर तो तुमचं उत्तर असेलच, पण कदाचित असाही पर्याय असेल 3.2 गुणिले 10चा, आता इथं 8वा नाही, इथं किती वाचणार 9वा घात. म्हणजे इथं 0.1 आला की इकडं स्थळ 1 वाढलं, कुठलं, घाताच्या स्वरूपातलं. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रश्न येऊ शकतात. हे येतात. त्याचबरोबर आणखी असेही प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी त्यांना पॉईंटमध्ये स्थळांमध्ये दिलेलं असतं. जसं हायड्रोजनच्या रेणूचा व्यास 0 पॉईंट. आता बघा किती संख्या आहेत, सगळे 9 शून्य तुम्हाला या ठिकाणी दिसतील. 1 2 4 5 6 7 8 9 शून्य आणि 2 संख्या. मग याला ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस कसं लिहायचं असतं बघा, 0.1 2 3 4 5 6 7 8 9 आणि पुढचे हे 2 4. तर याला लिहिताना लक्षात घ्या की आपल्याला लिहिताना कसं लिहावं लागेल, तर हे 24 गुणिले लिहायचं आणि 10चा. आता इथं स्थळं सगळी मिळून स्थळं आहेत 11. ठीक आहे. आणि ही जी संख्या आहे ती शून्यापेक्षा एकपेक्षा कशी आहे, लहान आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, तर इथं घात लिहिला जातो, पण तो घात कसा लिहायचा असतो, मायनसमध्ये लिहायचा असतो. म्हणजे किती, -11. ठीक आहे. जर
24च्या पुढं शून्य असते तर घात कसा आला असता, प्लस आला असता. आणि 24च्या मागे शून्य आहेत म्हणजे काय झालं, तर तो घात कसा येतोय, मायनस येतोय किंवा वजा येतोय, ऋण येतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्नसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं निश्चिंत राहा. हा घटक सगळ्यात तसं बघायला गेलं तर खूप सोपा आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या प्रश्नांचं जर सोडवले तुम्ही एकदा, तर तुम्हाला हा चॅप्टर अजून सोपा जाणार आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.